प्रश्न मला पडतो आणि हा प्रश्न मलाच नाही तर तुम्हा सर्वांना पडायला हवा असे मला वाटते। देश की महिला और बहुजनों को, मूल निवासियों को जब विदेशी मनुवादी ब्राह्मण मनुस्मृति के अनुसार जानवरों से भी 72 जुल्म कर रहे थे, तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उनकी 5000 सालों की गुलामी को संविधान के माध्यम से मिटाकर हमें हक और मानवाधिकार देकर इंसान बनाया, सच्चा स्वर्ग दिखाया। वास्तविकता तो यह है कि देश की सत्ता और विपक्ष पर मनुवादी ब्राह्मणों का कब्जा है और वह गृह मंत्री से स्वर्ग और नरक की बातें रटाकर संविधान और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान कर ईवीएम के मुद्दे को डाइवर्ट करना चाहते हैं। महाराष्ट्र के परभनी में जब लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया तो उन मनुवादी ब्राह्मणों ने दहशत निर्माण करने के लिए वकालत का अध्ययन करने वाले निर्दोष सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की और पुलिसों के माध्यम से दंडुकेशाही निर्माण कर लोगों में दहशत निर्माण की। ये बात केवल विवेकशील लोग ही समझ सकते हैं और इस सभा में सभी लोग विवेकशील हैं। मैं आप सबको इस सभा के माध्यम से बताना चाहती हूँ कि ईवीएम हटाओ मताधिकार बचाओ, ईवीएम हटाओ मताधिकार बचाओ। मताधिकार बचेगा तो लोकतंत्र बचेगा, मताधिकार बचेगा तो लोकतंत्र बचेगा और लोकतंत्र बचेगा तो देश बचेगा, देश बचेगा। ये बात हमें समझनी होगी। खातर एक छोटंसं उदाहरण देते। जसं चंद्रयान 3 ला इस्रोच्या श्रीहरिकोटातून एका साध्या रिमोटच्या साहाय्याने त्याची दिशा लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रयान 3 ला एका रिमोटच्या साहाय्याने त्याची दिशा त्यातील बदल केला जाऊ शकतो, तर ईव्हीएम सारख्या साध्या मशिनीमध्ये मताचा फेरबदलही केला जाऊ शकतो। याचा आपण कधी विचार करतो का? हा विचार आपण सर्वजण करायला हवा। आणि खरंच आपण फक्त घोषणा देऊन काही होणार नाही, जय घोष अभिवादन करून काही होणार नाही, तर आपल्या सर्वांना जागा व्हावं लागेल, महापुरुषांचे विचार प्रखरपणे मांडावे लागेल आणि महापुरुषांच्या विचारावर चालून महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करावं लागेल। खरं येथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करते आणि आमचे धावरे सर खरंच खूप मोठं ग्रेट व्यक्तिमत्व आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि आपण सर्वजण महापुरुषांच्या विचारावर चालूया असा संकल्प आज 1 जानेवारी 2025 रोजी आपण करून महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करूया आणि पुन्हा भारत देशाला बुद्धाचा देश करूया असा संकल्प आपण सर्वांनी करून माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायची आहे। विश्वरत्न माझा आवाज तरी जोरात येतोय, आपला काहीच येत नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की। खरं आणखीन एक मुद्दा आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? ते 3 जानेवारीलाही करू शकत होते, पण या पाठीमागचं एक ऐतिहासिक कारण म्हणजेच त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्या 500 शूरवीरांना या सभेच्या माध्यमातून